विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊयात। मगाही उदाहरण द्यावं, सहज समजावं, सहजता यावी। स्वर्गीय आर पाटील यांनी डॅन्स बार बंद केल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये बार असोसिएशन मनजित सिंग यांनी भाष्य केलं, हक्कभंग मी टाकला। मी काही त्या पक्षाचा सदस्य नव्हतो, पण या पवित्रतेचा भाव असला पाहिजे की मंत्र्यांनी आश्वासन दिलं, मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि कोणीतरी बाहेरून सभागृहावर दबाव येईल, सभागृहाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये चुकीचं भाष्य करेल। ऐकून घ्या, सभापती महोदयांच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य केलं। आजपर्यंत यावर आपण दोष सिद्ध केले आहे, जर तुम्ही हक्कभंगांचे केसेस वाचल्यात तर। आणि म्हणून मी सभापती महोदयांना अशी विनंती केली की आपण एवढे राजकीय होऊन गेलोय, आता इतके राजकीय झालो आहे की आपण अशा महत्वाच्या पवित्र विषयावर सुद्धा वादविवाद करायला लागलो आहे। खरं तर मी काय विनंती केली की तुम्ही एकदा तपासून घ्या ना जुने आहे सर्व, आणि म्हणून समिती करा, एवढीच विनंती केली। समिती करा असं तर म्हटलं नाही की मी आत्ताच्या आत्ता कोणाला शिक्षा द्या। उद्या सभागृहाच्या कामकाजाच्या बद्दल शशिकांतजी सभागृहाच्या बाहेर टीका केली तर हक्कभंग होत नाही। सभागृहाच्या बाहेर टीका नाही, सभापतीचा अवमान नाही करताय आणि हा इथंच नाही, ही संविधानातली तरतूद आहे। पण दुर्दैवाने संविधानावर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, पण संविधान वाचतच नाही, हा आपल्या मोठा अडचणीचा भाग आहे। संविधानात अधिकार शोधायचे, कर्तव्य, दायित्व, जबाबदारी हे कोणी शोधायची आहे। आणि 26 जानेवारी पासून आता आपण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणार आहोत। कमीत कमी आपण संविधानाच्या चौकटीत सभागृहामध्ये किंवा बाहेर वर्तणूक असावी, आचरण असावी, कृती असावी, शब्दाचा उपयोग करावा, या दृष्टीने आचारसंहिताही नाही करायची। या दृष्टीने काही शिष्टाचार नसेल, कोणी काही यायचं, टीव्ही चॅनल्स मध्ये काहीही बोलायचं, कोणाचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचा, हे सभापती महोदय योग्य नाही। आज आम्ही आहोत, तुम्ही आहात, उद्या असणार नाही, पण भविष्यामध्ये भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा जनक आहे। जियो और जीने दो, सन्मान करतो, हा भाव तर जाऊ द्या। किती दिवस पोरस आणि अलेक्झांडरच्या आपण गोष्टी सांगणार आहोत? आपल्याला शिष्टाचार हा गेला पाहिजे, अन्यथा हे बेताल जर लोक बोलायला सुटलेत ना, आणि आता सभागृहापर्यंत आले, एखाद्याच्या व्यक्तिगत कारणाविषयी बोलणं ठीक आहे, माहितीच्या अभावी सभापतींनी बोलू दिलं नाही, काय होईल? निगमताई सभापती आहेत आपण, लोकांमध्ये गैरसमज काय होईल? हा गैरसमज योग्य आहे? आपल्या सभागृहाच्या दृष्टीने अवमानकारक नाही आहे? आणि म्हणून हा शशिकांतजी ही भीती ठेवू नका की तुम्ही सरकारवर टीका केली म्हणजे तुमच्यावर हक्कभंग होईल, असा हक्कभंग कदापि येऊ शकत नाही। कामकाजाच्या संदर्भामध्ये हक्कभंग जर तुम्ही वाचला, कामकाजाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं तरच हक्कभंग होतो। वर्तमानपत्रात सरकारच्या किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एखादी बातमी आली म्हणून हक्कभंग होत नाही, पण विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात का उचलला असा जर प्रश्न केला तर 100% हक्कभंग होतो। सभापती महोदय, मी सुधीर भाऊंच्या मताशी सहमत आहे आणि विशेषतः या सर्व आमच्या सदस्यांची भावना आहे की ज्या अर्थी आम्ही तुमच्याकडे पाहतो तर तो काही व्यक्ती म्हणून पाहत नाही की या चेअरवरती आपण जे बसलेला आहात त्या माध्यमातून त्याची गरिमा ही कायम ठेवली पाहिजे। आणि आम्ही त्या मताशी पण सहमत आहेत की ही जबाबदारी जसे सभागृहाचे सदस्य आहेत तसे बाहेरचे पण आहेत। अधिकची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की ते दंगेकरांचा त्यांच्या स्लिप ऑफ टंग ज्याला आपण म्हणतो की उपसभापतींनी त्याने बोलायला द्यायला पाहिजे होतं, आणि मला वाटतं ही चूक आहे, ती चूक आहे, हे अमान्य कोणी करू शकत नाही। आणि मला असं वाटतं की ह्याची शहानिशा आपण केली पाहिजे, पण त्यांच्या वतीने पण काय असेल तर मी निश्चितपणे ती चूक जी आहे ती चूक मान्यच करावी लागेल। परंतु सन्मान्य सुधीर भाऊ, आपण बोलला ही गोष्ट खरी आहे आणि हे वारंवार या गोष्टी होत आहेत, म्हणजे हे फक्त आता एवढ्या पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे। अनेक वेळा राजकीय आपण म्हणजे समजा सन्मान्य सदस्य किंवा सन्मान्य उपसभापतीबद्दल आमचेही काही राजकीय मतभेद असू शकतात आणि ते आहेत, त्याच्यात काही वाद नाहीये, तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे किंवा काय असेल, पण ज्यावेळी या पदावरती आल्यानंतर ती गरिमा ठेवणं हे लोकप्रतिनिधी नात्याने जसं आमची जबाबदारी आहे तसे पक्षातले पण अनेकांची ही जबाबदारी आहे। या गोष्टीची आम्ही जाणीव ठेवणार आहोत। परंतु जसं सुधीर भाऊने सांगितलं, खरोखरच सभापती महोदया की एक समिती गठीत करून आपण आपली आचारसंहिता पण काहीतरी ठरवणं ही काळाची गरज झालेली आहे।
आपण वारंवार हा प्रयत्न करता सन्मान्य सदस्यांना सांगण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये काही सुविचार येण्यासाठी किंवा जी प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे ती पण यायला पाहिजे. पण आपली ही गरिमा ही अजून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण अशी समिती निश्चितपणे केली पाहिजे. आणि त्याही समितीचा एक भाग म्हणून घेऊन आम्ही पण देखील जे सहकार्य सरकार म्हणून आणि प्रशासकीय यंत्रणा म्हणून असेल तर निश्चितपणे आम्ही करायला तयार आहोत. पण ही जी घटना जी घडली ती अयोग्य आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगावं लागणार. आता दोन गोष्टी आहेत. लोढासाहेब आपला या विषयाशी संबंध आहे का नाही ना? मग तुम्ही थांबा ना 5 मिनिटं. आता या संदर्भामध्ये एक सन्माननीय, आता मी शेवटाला येते, आपल्याला पुढचे विषय घ्यायचे आहेत. सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी एका बाबतीमध्ये लक्ष वेधलं. माझ्याकडेही ती माहिती आलेली होती. माझी अशी अपेक्षा होती की संबंधित व्यक्तीला जे कोण बोलले त्यांना असं की विधानसभेतले सदस्य असणारे रवींद्र धंगेकर यांना निलमताईंनी इकडे कसं बोलू दिलं नाही, म्हणजे पक्षपात केला. तर आता स्वतः धंगेकरांना जाणीव होईल किंवा त्यांच्या पक्षातले लोक रोज मीडियात बोलतात ते कोणीतरी त्यांना जाणीव करून देतील. ती वाहिनी जी आहे दाखवणारी साम वाहिनी ते कोणीतरी त्यांना दाखल करतील. काहीही असं झालं नाही. 5-6 दिवस मी मुद्दाम वाट पाहिली. मी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवते. मला असं वाटलं होतं की माननीय पक्षप्रमुख सभागृहात येतात, त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आणि सभापती मी कशी विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार, हे मला अजूनही कोडं उलगडलेलं नाहीये. आणि त्याच्याबद्दल जे ज्ञानी लोक आहेत, अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते, परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत, तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये. आणि सन्माननीय सुधीर भाऊ जे म्हणाले की एकच खोटं 3-3दा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं. अशा गोष्टीची आपण वाट बघण्यापेक्षा. पण एक माझी त्याच्यातली समस्या मला अशी दिसते की आता सचिन भाऊंनी त्या संदर्भातलं ते चूक आहे वगैरे असं म्हटलेलं आहे. तुमच्यापैकी किती जण त्यांना स्वतः सांगू शकतात हा एक वेगळा विषय. पण त्याच्यात मला असं वाटतं की त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या व्यक्तीला. आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. पक्षाने केली, तुमचा मोठेपण आहे, मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते. पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले असं त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे. हे मी आता इथून चेअरवरून सांगते. आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात. एक दुसरं, सुधीर भाऊंनी जी एथिक्स कमिटी, हो दिलगिरी बोलली मी, सुधीर भाऊंनी एक एथिक्स कमिटीचा विषय मांडलेला आहे. तुमच्या लक्षात असेल सभागृहाच्या की पायऱ्यावरती आपण काय आचारसंहिता पाळावी या निदर्शनाच्या बद्दल मी एक समिती म्हटली होती. परंतु त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं ते तशी कमिटी स्थापन करायची असेल, 1 मिनिट डायरेक्टरजी, तर त्याच्याच आपल्याला विधानसभेतले गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद मिळून ती करायला लागेल. तर आपण तशी मग बैठक घेऊन तो प्रयत्न करू आपण. पण अन्यथा फक्त परिषदेची कमिटी करणं एथिक्सच्या संदर्भात. पण तरी मला 2 गोष्टी, मीडिया पण इथे आहे, तुम्ही सगळेजण आहात. एक, मला असं वाटतं की जेव्हा कुठल्याही आमदाराबद्दल किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, जेव्हा एखादी आउटराईट बातमी येते की अमुक मनुष्य अमुक ठिकाणी गेलेला होता, तर निदान त्याला विचारलं गेलं पाहिजे की तिला विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही तिथे होता का. त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण विचारण्याची पूर्वी वृत्तपत्रांमध्ये तरी पद्धत होती की बाबा तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे. पण अलीकडे मला असं दिसतं की त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण न विचारता डायरेक्टली छापून टाकलं जातं आणि मग म्हणतात की फोन उचलला गेला नाही किंवा या गोष्टी बोलल्या जातात ज्या आहेत त्या. दुसरं, मीडियाच्या संदर्भात माझंच विशेष हक्क समितीचे अध्यक्ष असतानाचं रुलिंग होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यावेळेला फोरेन्सिक कडून तपासणी करून द्या की तो त्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे की नाही, आणि त्याच्यानंतर सांगा की आम्ही फोरेन्सिक मधून तपासणी केलेली आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे. उलट काय होतंय की हा व्हिडिओ खरा नाही पण दिवसभर आपण दाखवतोय, बरं त्याची ब्लर चित्र आहेत, महिलेची ब्लर चित्र आहेत, महिला कोण बरोबर आहे, त्याची पत्नी आहे का कोण आहे हे कळायला मार्ग नाहीये. आणि अशा वेळेला आपण जेव्हा दाखवतो त्यावेळेला ते कोणाचं असेल, उद्या त्याच्यात एखाद्या माध्यमकर्मीचं सुद्धा येऊ शकतं. आणि हे मी सांगून झालं. त्याच्यावरती 2 वाहिन्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे. त्यांनी मान्य केलं की आम्ही याच्या पुढे काळजी घेऊ. पण प्रत्यक्षात एका वाहिनीने दाखवलं पण दुसरी सुद्धा दाखवत राहतात. आणि वाहिन्यांवर बंधन आणायचा माझा हेतू नाही. माझं साधा आणि डीप फेकच्या पार्श्वभूमीवर आपण फोरेन्सिक कडून तपासून घ्यायला किती वेळ लागतो? 48 तास लागतात फक्त. 2 दिवसात कळू शकतं. ते दाखवा ना, तुम्हाला दाखवायचं ना, मिळालंय, उत्तर दिलं नाही त्यांनी ते सांगा. परंतु कुठलाही व्हिडिओ, कुठलंही बोलणं, काही वेळेला तर दुसरी शॉट दुसऱ्या व्यक्तीचा दाखवून एका व्यक्तीवरती आरोप केले जातात. तर याच्यासाठी आचारसंहिता म्हणण्यापेक्षा ती जशी त्यांच्यावर जबाबदारी आहे
तसं सुधीर भाऊ आपल्यावरती सुद्धा बंधनं आणायची ठरवली तर मग कुठेतरी रागवणं, लोकांवरती कानपटात मारणं किंवा काही ठिकाणी भलत्या वेळेला भलत्या अधिकाऱ्यांना भेटायला बोलावणं, अशा गोष्टींच्या बद्दल सुद्धा आमदारांना आत्मपरीक्षण करायला लागेल. आणि या संदर्भात जर का सभागृह हे ठाम असेल की आपण आपल्यासाठी आचारसंहिता असावी तर मी त्याचं स्वागत करते आणि याबद्दलचा पाठपुरावा आपण सगळे मिळून एकत्रित विधानसभा आणि विधान परिषद म्हणून करूया असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. धन्यवाद. संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होत आहे, त्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तरी समिती करा. ठीक आहे शिंदे, तुम्हाला मान्य आहे हे सगळं? सभापती महोदया, मी आपला आभारी आहे की आपण या विषयाचं गांभीर्य ओळखून आम्हाला आमच्या सभागृहाचं सार्वभौमत्व गणिमाजे टिकवण्यासाठी आपण सहयोग केला, त्याबद्दल आभार मानतो. संविधानाचं हे अमृत महोत्सव आहे आणि अशा वेळेला या वरिष्ठांच्या सभागृहामध्ये सभापतींवर जर अशा प्रकारचं अवमानकारक झालं तर हे सभागृह जागरूक आहे, स्वतःवर आचारसंहिता घालून घ्यायला पण तयार आहे. तर रवींद्र धंगेकरांना उपसभापती सभागृहामध्ये बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडिओ सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केलेला होता. परंतु रवींद्र धंगेकर जर विधानसभेचे सदस्य आहेत तर मग नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाही सभागृहामध्ये, हा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. या संदर्भात आता सुषमा अंधारेंना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं गेलेलं आहे, अन्यथा प्रवीण दरेकरांचा हक्कभंगाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल असं नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.